नमस्कार सगळ्यांना आणि शुभ सायंकाळ। तर आमचा प्रवास एकदम असा चांगला, म्हणजे अजून 2 ठिकाणं आहेत किंवा 1 ठिकाण दाखवणार आहेत। तर हे बघा, हे आहेत आमचे ड्रायव्हर आणि ही बाकीची आमची सर्व फॅमिली आहे, म्हणजे आलेलो आम्ही फिरायला। तर आमचा प्रवास एकदम चांगला चालू आहे, कारण अजून 1 ठिकाण बघायचं म्हणून चांगलं चालू आहे, सांगते तुम्हाला। कारण अजून थोडा व्हिडिओ बनवायचा आहे। तर कसा चालू आहे आपला प्रवास सांगा तुम्ही सगळ्यांनी। हां, आणि ड्रायव्हर तर एकदम म्हणजे चांगले भेटलेले आहेत आम्हाला, त्यामुळे आमचा प्रवास सुखकर चालू आहे। अजून पुढे मी थोडा अजून बोलणार आहे, पण आमचा अजून पुढचा प्रवास झाल्यानंतर पुढचे शब्द म्हणजे येणार तुम्हाला। बस चला। तर आमचा प्रवास असा सुखकर झालेला आहे, छान असा प्रवास झालेला आहे। आणि आता आम्ही आहोत कुठं, नरसोबाच्या वाडीमध्ये। तर छान असा प्रवास झालेला आहे आणि सर्वांना म्हणजे चांगलं वाटलं ना? चांगलं वाटलं, 1 नंबर। तर प्रवास आमचा सुखकर झालेला आहे। आता थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचणार आहोत, म्हणून त्या व्हिडिओच्या पुढे हा व्हिडिओ लावणार आहे। कारण कसं अजून म्हणजे आम्हाला बराच प्रवास करायचा होता, म्हणून मी तुम्हाला जसं बोलले तसं प्रवास आमचा खूप छान झालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आम्हाला डॉक्टर ड्रायव्हर किरकिर करणारा भेटला नाही। ड्रायव्हरने आम्हाला सगळीकडं चांगली साथ दिली आणि सगळ्या देवांचं दर्शन झालं। महत्वाचं म्हणजे सगळ्या देवांचं आम्हाला दर्शन झालं। तर तुम्हाला व्हिडिओ मिळतीलच बघायला। काय म्हणले? प्रत्येक गावाला 3-3 तास आम्ही ही बडबडी बाई काय कुठं गेली दिसते का तुम्हाला? बडबड कासव ही इथं आहे ना, काही सीटचं मग ते बडबड कासव आहे, आडाला गेली आडाला। तुम्हाला व्हिडिओ टाकलेलाच आहे, तुम्ही ओळखलंच असणार त्यांना। तर ते आमचं बडबड कासव आहे, समजून घ्या तुम्ही, जाऊ द्या तिकडे। तर छान असा आमचा प्रवास झालेला आहे आणि आम्ही थोड्याच वेळात आता घरी पोहोचणार आहोत, होय ना? होय। आणि छाया का आम्हाला आता काय तर खायला देणार आहेत, आम्ही ते खाणार आहोत आणि आम्ही आता पुढे जाणार आहोत। आम्ही तर पेढे घेतलेले आहेत, तर या तुम्ही पेढे खायला। कुठे गेली पिशवी? ते नरसोबाच्या वाडीचे प्रसिद्ध असे पेढे घेतलेले आहेत, 1 नंबर पेढे। बासुंदी आणि नरसोबाच्या वाडीचे पेढे प्रसिद्ध आहेत, म्हणून आम्ही पेढे घेतले। बासुंदी काय आम्ही घेतली नाही। पहिली लोक लाजत होती, बायका लाजायच्या पहिले, आता कुणी लाजत नाही असं झालं। कारण आता सर्वांना सोशल मीडिया माहीत झाले, तेव्हा कोणी लाजत नाही। चला बाय बाय।